दिनांक 24 फेब्रुवारी या दिवशी भारतीय भक्त चळवळीचे अत्यंत व्यक्तिमत्व असलेले संत श्री रविदास महाराज यांची आज जयंती। त्यानिमित्त आज आपण आपल्या गणेश विद्यालयामध्ये त्यांची जयंती उत्साहात साजरी करत आहोत। त्यानिमित्त मी गणेश विद्यालयाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस वंदन करतो आणि आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय सरोदे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेस पुष्पहार करावा। मला चान्स दिला नाही आता कसं होतंय आता नसतं सर्व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी सुद्धा संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करावे। टाळ्यांचा आवाज पोरा लागते एखाद्या पोराकडे लावू दे सगळं खाली ठेवू का नाही इथं ठेवलं तर तिकडं बघा ना फोटो विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक्षा पाटेकर आणि सरोज चौरे, चला या पुढे। मावशीला मावशी काम लागतं मावशी प्रतिमेचं पूजन करत आहेत। मावशीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे म्हणजे तिकडे छान होईल। यानंतर मी आदरणीय काळे सर यांना विनंती करतो की त्यांनी संत
रविदास महाराजांच्या जीवनशैलीवरती थोडक्यात बोलावं, मार्गदर्शन करावं. आज दिनांक 24 फेब्रुवारी संत चळवळीतील महान संत, भक्ती काळातील महान संत म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो असे संत रविदास महाराज यांची जयंती संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तद्वतच आपल्या गणेश विद्यालयातही आपण त्यांची जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे. त्या अनुषंगानं मी त्यांच्या कार्यास आणि त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. विद्यार्थी मित्र, भारतामध्ये एक भक्तिकाळ होऊन गेला. त्यामध्ये संत मीराबाई, संत कबीर आणि संत रविदास असे महान संत होऊन गेले. आणि खास करून यांचं जे काव्य आहे ते हिंदी भाषेमध्ये आहे. एक महान कवी, महान संत आणि सत्याचा स्वीकार करणारा, जे सत्य आहे ते जगाला समजून सांगणारा हा संत म्हणजे संत रविदास महाराज होय. विद्यार्थी मित्र, संत रविदास महाराजांचे दोहे, त्यांचं भजन आपण सर्वजण ऐकतो, परिचित आहे का नाही. संत रविदासांनी प्रेम ही सबसे महत्वपूर्ण आहे. आणि त्यांचं एक वचन आहे ते जे आपण नेहमी म्हणतो की मन चंगा तो कटोटमे गंगा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपलं मन निर्मळ असलं पाहिजे. आणि मन जर आपलं निर्मळ असेल तर आपल्याला घर सोडून यात्रेला जाण्याची गरज नाही. खऱ्या अर्थाने आपण भक्तितांची सेवा केली पाहिजे, भुकेल्यांना अन्न दिलं पाहिजे. अशा प्रकारचे विचार मांडून खूप काही आपल्याला शिकता येईल. जसे संत कबीरांचे दोहे आपण ऐकतो, तद्वतच या संत रविदास महाराजांचे भजन आणि दोहे आपण आवर्जून सर्वांनी पाहावे आणि त्यातून आपण काहीतरी शिकावं. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो आणि पुन्हा एकदा गणेश विद्यालयाच्या वतीने संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.